आपल्यासोबत काँग्रेस नेते सचिन सावंत आहेत. सर, महायुतीने उमेदवार दिलेले आहेत ज्यांच्यावरती किरीट सोमय्यांनी आरोप केलेले आहेत. काय सांगा? नाही नाही, गंभीर आहे. म्हणजे आज मुंबईमध्ये जे दोन उमेदवार आहेत, एक रवींद्र वायकर आणि दुसरी जी यामिनी जाधव, ते ह्यांच्यावरती भारतीय जनता पक्षानेच आरोप केले. दोघांच्याही, एकाची इन्कम टॅक्सची चौकशी सुरू आहे, एकाची ईडीची आहे. ते यामिनी जाधवांचे पती जे आहेत त्यांच्यावरती ईडीची चौकशी चालू आहे. हे ईडी स्पेशालिस्ट लोकांना पाठवलेलं आहे आणि ज्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने आरोप केले. आणि नंतर आता त्यांना कशा पद्धतीने ते पक्षात घेतले गेले आणि पक्षात घेतल्यानंतर आता उमेदवार ते म्हणून त्यांना घोषित करतात. हे कुठले गुण बघून त्यांनी दिलेले आहेत? प्रश्न असा आहे की एखाद्या वेळेला त्यांची जेव्हा चौकशी सुरू आहे, तुम्हीच आरोप करताय, त्यांना घेऊन जर तुम्ही असे उमेदवार घोषित करत असतात तर ह्यापेक्षा गंभीर बाब कुठली असू शकत नाही, अश्लाघ्य बाब असू शकत नाही. आणि म्हणूनच मुंबईकरांनी हे वेळून पाहिलं पाहिजे की ह्यांचं चरित्र हे आहे. हे वॉशिंग मशीन आता त्यांनी आता निशाणी ठेवावी. हे जो धनुष्यबाण आणि कमळ हे काढा आणि आता वॉशिंग मशीन ठेवा, असंच आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्यामुळे हे अतिशय संतापजनक आहे आणि मुंबईकर याला निश्चितपणे धडा शिकवतील, याच्यात काही शंका नाही. असं असलं तरी मुख्यमंत्री काल म्हटले की 6 षटकार मुंबईमध्ये मारले जातील. तर दिल बहलाने के लिए गालिब बहुत ख्याल अच्छा है. प्रश्न असा आहे की अब की बार 400 पार ते आता म्हणजे त्या घोषणा आता बाजूला पडल्या, कारण आता मोदींची सत्ता त्या ठिकाणी जाणार आहे. अब की बार 45 पार बोलत होते, तेही झालं. आता हे षटकार वगैरे म्हणत आहेत. माझं असं मत आहे की निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष यांचं मिळून जे सरकार आता आहे तेच राहील की नाही ही शंका आहे. भारतीय जनता पार्टीकडनं असा प्रचार केला जातो आहे, उज्ज्वल भविष्यासाठी वर्षा गायकवाड यांना पाडा, असा एक प्रचार केला जातो आहे भारतीय जनता पार्टीकडनं. याला तुम्ही कसं उत्तर देता? म्हणजे तुमचं सरकार असताना तुम्हाला उज्ज्वल भविष्य दाखवता आलं नाही, अच्छे दिन आजही दिसले नाही. आज लोकांना असं वाटतं की 2014 अगोदरचेच दिवस आम्हाला परत द्या, हे अच्छे दिन नको. त्यामुळे ह्या सगळ्या प्रचाराला तर काही अर्थ नाही. काहीतरी बोलायचं म्हणून बोलत आहेत. आता पंतप्रधान स्वतः हिंदू मुसलमान करायला लागले. त्यापेक्षा दुर्दैवाची बाब नाही. लोकांच्या मनामध्ये एक स्पष्ट आहे की ह्या भ्रष्टाचारी अनितिमान सरकारला हाकलून दिलं पाहिजे. त्यांना जनमानसाची नाही, या ठिकाणी लोकांना महागाई, बेरोजगारी आणि जे काही त्यांचे मूलभूत प्रश्न आहेत जीवनमानाचे, त्याला उत्तर देणारे हे सरकार नाही. आणि काँग्रेसला पुन्हा सत्तेमध्ये आणण्यासाठीच लोक पूर्णपणे उद्युक्त आहेत. धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.